जीत भाई लागी की त्यांच्यानी आपले विचार व्यक्त करचे। तिनूय देवी भगवतीक नमस्कार करता। पेडणे भगवती तशीच देवी आमची तुया भगवती तशीच देवी पार्श्व भगवती। कित्याक आयज सगळो उमेदीचो दीस कितलीशींच वर्सां कार्यावळ मुखार व्हरतना आयज आमकां एकदम साफ सुथरी जीएमसी पळोवपाक मेळटा। मेडिकल क्षेत्रान आज गोंयान सगळ्यान व्हडली तेंगशी गाठल्या आणि ती फकत एकाच आई किती येयले तू? हां दोतोरा कडेन येयले। आयज पासून सुरू जाता, तुका कशें दिसता? हय हय खंय काडला? हांगाच काडला। येतलो राव डॉक्टर येतलो राव। ऑनरेबल हेल्थ मिनिस्टराक की तेंच्यांनी फ्लोर ऑफ द हाऊस जेन्ना असेंब्लीन एश्युरन्स दिले आणि ते आयज तेंच्यांनी फुलफील केले, ताका लागून तांकां जोरदार ताळयो दिवच्यो। आता आमदार जाल्याक आयज 4 वर्सां जाली आणि 4 वर्सां कंटिन्युअसली कितें डिफिकल्टीज ह्या हॉस्पिटलाक येयले ते सांगपाक खूब टायम लागतलो, पूण जे करता आसतना आमी कंटिन्युअसली फॉलोअप टायम टू टायम करताले। हांव पार्सेकर सरा कडेन 2-3दा गेला आणि तेंचे गायडन्स घेतला की तेंच्यांनी सांगले बाबा अशें आपूण सुरवात केल्ले आणि ते लिंक जावंक जाय म्हणून, आणि तेंचे गायडन्स मेळ्ळा, ताका लागून धन्यवाद म्हणटा। राजकारणान मतभेद असतात, पूण कशें आसता केन्नाय समाज कार्य करचें आसता आणि गांवची उदरगत वा मतदारसंघाची उदरगत करची आसता तेन्ना सगळे एकजुटीन एकी कडेन रावन काम करपाक जाय। त्या प्रमाणे आमी आमचें काम कार्य चालूच दवरला। परत एकदा धन्यवाद म्हणटा आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर तशेंच आमचे हेल्थ मिनिस्टर, अशेंच मांद्रे मतदारसंघाचेर तुमचे दोगांचे आशीर्वाद आसचे आणि मांद्रेचे जनतेक आमकां जाय तशें आमकां स्थानिकाक न्याय मेळपाक आणि आमकां जाय तशेंच तेंच्यांनी करचें अशी देवी भगवती मागता आणि म्हजी 2 उतरां सोंपयता। सत्ता जन्माक आयला तेन्नाच्यान सत्ता पळयला। आयज एकूच असो व्यक्ती आसतलो की बापूय म्हाजो आशिल्लो जेन्ना हांव जन्माक आयला तेन्ना तो मंत्री जालो भाऊसाहेब बांदोडकरांच्या सरकारान। लोकसेवा हेच आमची घराची नीती आणि केन्नाय कोण सत्तेर असता केन्ना कोण सत्तेर नसता, आमदार आसूं येत आमदार नासूं येत, पूण आमी केन्ना ते विसरूं शकना। जेणी तुमच्या तालुक्यान कितें तरी कॉन्ट्रिब्युशन केला ते आमी केन्ना विसरूं नये। आयज हांगा पार्सेकर बी बसल्या, जीत बी बसला आणि एक अभिमान दिसता की एक आमचो भारतीय जनता पक्षाचो मुख्यमंत्री बी ते माजी मुख्यमंत्री आमचे भारतीय जनता पक्षाचे की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमांतल्यान देशाचे प्रधानमंत्रीचे विचार घरोघरी व्हरपाचो प्रयत्न त्यांनी आपल्या टायमान केल्लो। आयज प्रमोद सावंत घरोघरी आयज देशाचे प्रधानमंत्रीचे विचार व्हरपाचो प्रयत्न करता। हांव बी म्हाज्या लेवलाचेर जे कितें म्हाका संदी गावता आमी लोकांचे घरोघरी आनी प्रजेचे दारार वचून आमी साष्टांग नमस्कार करून समजून घेता की प्रजेक कितें जाय आणि प्रजेचे कितें आमी उदरगत वेगळ्या तरेन करूं शकता। हे सरकार लोकांचो सरकार, हे फक्त आमचे दोगांचो सरकार न्हू, हे सरकार हा हे लोकांचो सरकार, हे सरकार हा लोकां बरोबर रावपी सरकार, हे सरकार हा मोदीजीचो सरकार, हे सरकारान आमी कार्यकर्ते हा आनी हे कार्य करपाक म्हणून आमी फुडें सरल्या। इतलें सांगून म्हाजे मुख्यमंत्रीन जो म्हाजेर विश्वास दवरला तो विश्वासघात केन्ना जावचो ना आणि जो विश्वास तांणी दवरला ते पेडण्या लोकांनी आयज दवरला म्हणून इतले व्हडले संख्येन तुमी हांगा उपस्थिती लायल्या। आमी तुमच्या खातीर जे कितें आमकां करचें पडलें, जे कितें आमकां करपाक जाय ते मुख्यमंत्रीच्या माध्यमांतल्यान, आरोग्य सेवाच्या माध्यमांतल्यान आणि मोदीजीच्या माध्यमांतल्यान आमी करून फुडें व्हरपाचो आमी प्रयत्न करूया। हांव आयज परत एकदा मुख्यमंत्रीचे आभार व्यक्त करता की त्यांनी म्हाजेर विश्वास दवरलो आणि पेडणेकारान आयज मुख्यमंत्री आणि सरकाराचेर विश्वास दवरलो आणि हेच सांगून परत एकदा तुम्ही म्हाका संधी दिली तुमचे मदीं येवपाक
आणि म्हणून आयज तुमकां हात जोडून हांव नम्र आमचे हांव आभार व्यक्त करता. नमस्कार. तेका लागून आयज गव्हर्मेंटान जाता तितले फास्ट हे आयज हॉस्पिटल हांगा ओपन करून दिल्ले आसा आमकां आमच्या GMCक लिंक. खऱ्यांनीच उमेद दिसता जे आयज आमच्या पेडणेकरांक खऱ्यांनीच गरज आसली, जे आयज हांगासून बांबोळे तशेंच म्हापश्यां वचपाक लोकांक खूब त्रास जाताले. तेका लागून आनी आमच्या पेडण्यान आतां आमच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणा नाका तशेंच आयुष हॉस्पिटल अशे नये नये प्रोजेक्ट येता. ते प्रोजेक्टाक लागून पब्लीक हे वाटत आहा. तेका लागून आमकां खऱ्यांनीच गरज आसलेली आमकां सारकी पेडण्यान ह्या हॉस्पिटलाची. आनी जो लक्ष्मीकांत पार्सेकर ज्या टायमार हो CM आसलो त्या टायमार तेणी खऱ्यांनीच बरो विचार केल्लो पेडणेकरांचो. सगळ्यांनी ताका एकदां ताळयो दिवच्यो, कित्याक हांव ताका एप्रिशिएट करता. बऱ्यान बरो विचार करून तेणी आयज लोकांच्या हेल्थाक लागून आयज तेणी फुडें सरून ह्या हॉस्पिटल आयज हांगा पेडणेकरांक आयज तेजो विचाराक लागून आयज मेळिल्लें आसा. जे आयज आमकां बऱ्यान बरो सपोर्ट आमच्या डायनॅमीक CM हेणी दिल्लो आसा. जो आयज GMCक लिंक केल्लो आसा तेका लागून त्यो फॅसिलिटी सगळ्यो हांगा मेळच्यो. जशे आमचे सरावंडींग गांव आसा त्या गांवांक सगळ्यांक जे बाकीचे गांव आसा तांकां सगळ्यांक हांगासर येवपाची हे मेळची. कित्याक जे आयज आमचे बांबोळे वयतात ते लोक खंय तरी आमच्या पेडण्या गांवांत हांगासर ह्या हॉस्पिटलान येवचे. तेका लागून जी फॅसिलिटी आहा जाता तितली फास्ट तेंच्यांनी एवेलेबल करून दिवपाची खूब गरज आसा. आनी जे आयज हे हॉस्पिटल आहा हांव पयलीं सांगूंक सोदता CM सराक जे मेंटेनन्स आहा पळय ते बरें दवरचे. कित्याक मेंटेनन्स हे मेन आसता. तेका लागून जाता तितले हे आमचे हॉस्पिटल जाता तितले बेगीन ज्यो फॅसिलिटी कितें आहा त्यो प्रोवायड करच्यो. आनी आयज आमच्या डायनॅमीक CMाक तशेंच हेल्थ मिनिस्टराक मना काळजांसून तांकां हांव देव बरें करूं म्हणटा. आनी तुमकांय बी तुमी सगळे जाण हांगा येयल्ल्या बद्दल थँक्यू. सगळ्यात पयली परत एकदा देवी भगवतीक नमन करता. आणि आयच्या ह्या हॉस्पिटल आमी आज लोकार्पण केलें हें सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता. विश्वजीत राणे हांच्यांनी आज भाशण करता आसतना हांव खरोखरूच तांचें पयली अभिनंदन करता की तांच्यांनी ज्या पद्दतीचें डेडिकेशन हेल्थ सेक्टरांत केलां. सिन्स फ्रॉम द लास्ट मोर देन 2 टर्म तिसरो टर्म तांचो हो हेल्थ मिनिस्टर म्हणून फ्रॉम कंटिन्युअसली फॉर द 16 years. त्या खातीर नेटान तांचें अभिनंदन करात. एक रिव्हॉल्युशनरी बदल हेल्थ सेक्टरांत तांच्यांनी खूब मोठ्या प्रमाणात हाडला. 2007तल्यान 2012 पर्यंत हेल्थ मिनिस्टर असले आणि ताज्या उपरांत 17 पासून आतां पर्यंत कंटिन्युअसली ते हेल्थ मिनिस्टर ह्या राज्याक सेवा दीत आसा. तांच्याच लिडरशिपीच्या सकयल आमी नवीन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गोवा मेडिकल कॉलेजीचे हाचें इनॉग्रेशन केलें. जाल्यार आमी मेडिकल सीट वाडोवपाचें काम आसुनी हें तांच्याच लिडरशिपीच्या सकयल जालां. आयज हांव मुद्दामून तसो कम्युनिटी हेल्थ सेंटर तुवें हाजे कडेन म्हाजो लागचो संबंद आसा. घडये कदाचित थोड्या जाणांक खबर ना आसतलें एज अ आयुर्वेदीक फिजिशियन म्हणून हांव ह्याच कम्युनिटी हॉस्पिटलांत फ्रॉम 2007 ते 2008 पर्यंत कंटिन्युअसली दर ब्रेस्तारा न चुकता ह्याच हॉस्पिटलांत येतालो. म्हाका सांगता आसतनाय बी आज मोठो अभिमान जाता. आणि त्या हॉस्पिटलाचें आज इनॉग्रेशन एज अ मुख्यमंत्री म्हणून करता आसतना म्हाका खूब बरें दिसता. विश्वजीत राणे हांच्यांनी गजाल सारकी सांगली. कारण तांच्यांनी म्हटलें की हय म्हाजें एज अ आयुर्वेदीक फिजिशियन म्हणून म्हजें रेजिग्नेशन एक्सेप्ट हें तांच्याच हेल्थ मिनिस्ट्रीन तेंच्यांनीच केलां. मातशें गणीत चुकलें तेंच्यांनी. मातशें जर सारकें केल्लें जाल्यार हांव 2008 आमदार जावपाचो. मातशें चुकलें ती गजाल वेगळी, ना जाल्यार 2008 आमदार जातलो आसलो. बट एनी हांव देवी भगवतीच्या कितें जाय पळय न्ही तेंच जाता. बट ते 4 वर्सां जरी फाटीं उरला आसत जाल्यार 2012तल्यान परत एकदा लोकसेवा करपाची संद म्हाका मेळ्ळी. जनतेची सेवा सातत्यात हांव पयलींय करीत आसा, आतांय करीत आसा आनी फुडेंय करीत रावचो हीच अपेक्षा दवरता. आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर हांच्यांनी आणि ताज्या उपरांत हेल्थ मिनिस्टर आसतना बाब लक्ष्मीकांत पार्सेकर
हांच्यानी आसतलें की ह्या हॉस्पिटलाचो फावंडेशन स्टोन घातलो आनी ते पुराय करपाचो मान आमकां मेळ्ळो. आनी हे पुराय करता आसतना आज की आमी बरेचशे फावटी पळयता की एक्झॅक्टली आमी म्हणटा की पेडण्या तालुक्या खातीर कशा पद्दतीच्यो हेल्थ सोयी उपलब्ध आसा घडये कदाचित थोड्या पेडणेकारां खातीरय खबर ना आनी गोंयकारां खातीरय खबर ना. मोदीजीच्या सरकाराच्या कार्यकाळात सगळ्यात व्हडलें देशातले आयुष हॉस्पिटल जर ते कोणाक दिले आसत जाल्यार ते तुमकां दिले हेंय सांगपाचो म्हाका खूब अभिमान आसा. तुम्ही थंयसरल्यो कोणी म्हणजे फॅसिलिटीज घडये कदाचित पळोवंक ना. आज पर डे ओपीडी आयुष हॉस्पिटलांतली मोर दॅन 800 आसा. 800 पेक्षा चड पेशंट दर दिसाक म्हणजे आमी म्हणटा की मेडिकल कॉलेजीत जर 2000 आनी 2500ची ओपीडी आसत जाल्यार 800 ओपीडी जी आसा पळय न्ही ती आमच्या आयुष हॉस्पिटलांत आसा. लोक आयुष हॉस्पिटलांत बगीत वचना, थंयसर बरें जाता सोयी मेळटा म्हणून तर थंय वता. हाफ द पेशंट एकदां महाराष्ट्रांतल्यान थंय येता. पण आमच्या लोकांक बऱ्याच जाणांक म्हणजे हांवें कित्याक सांगता बीग एज अ आयुर्वेदीक फिजिशियन म्हाका खबर आहा म्हणून हांव सांगता. कारण आमी जाका म्हणटा की आरोग्यम धनसंपदा, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. खंयचोय आजार जावच्या पयलीं तो जावचो न्हू म्हणून काळजी घेवची ही तितकीच म्हत्वाची आसा. आनी ती काळजी आमच्या हेल्थ सेक्टरांत आमी पळयता की प्रिव्हेंटीव सोशल मेडिसीन हो सब्जेक्ट इन MBBS आनी आयुर्वेदात स्वास्थ्य वृत्तम ह्या दोनूय सब्जेक्टाच्या सकयल ती करता. म्हणून आयुष हॉस्पिटलात सुद्धा अशाच पद्धतीच्यो वेल एस्टाब्लिश OT, एक्सरे टेक्निशियन, CT स्कॅन मशीन थंय अवेलेबल आसा. थंयसर अलॉंग विथ द आयुर्वेदीक फिजिशियन म्हणजे सगळ्या पद्धतीचे आयुर्वेदीक फिजिशियन ताका स्पेशली गायनेकॉलॉजिस्ट आसतलो, ऑर्थोपेडिक आसतलो, मेडिसीन आसतलो, पिडियाट्रीक आसतलो, थंयसरूय बी ENT सर्जन आसा, थंयसरूय पंचकर्मा आसात, थंयसरूय बी फ्री ऑफ कॉस्ट ट्रिटमेंट तुमकां अवेलेबल आसा. म्हणून म्हणटा हांव की पेडणेकार खरे भाग्यवान जांकां फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही खंयच्याय जर आयुर्वेदीक हॉस्पिटलांत जर वतले आणि ती फॅसिलिटीज जर म्हटल्यार आसा इट इज टू कॉस्टली फॉर द पेशंट बट ती फ्री ऑफ कॉस्ट हे अवेलेबल आसा. आणि ताकाच धरून आज आमी पळयता की पेडण्यातल्या ह्या गव्हर्मेंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तुवें ह्या हॉस्पिटलांत आमी आज विच इज द लिंक फॉर द गोवा मेडिकल कॉलेज म्हणून तर आमचो डीन डॉक्टर तिवारी आनी डॉक्टर राजेश पाटील जे आमचे MS आसात गोवा मेडिकल कॉलेजीत ते दोगूय हांगासर हजर आसात. विश्वजितान आपल्या भाशणांतल्यान एक्सप्लेन करता आसतना तुमकां सांगलें वेन इट इज अ लिंक हे आमी फक्त लोकांच्या दोळ्यांक उदक लावपा खातीर लिंक न्ही. एट प्रेझेंट स्टेजीचेर म्हणजे इट इज अ मेडिसीन आसतलें, ऑर्थोपेडीक आसतलें, डेंटल आसतलें, एक्सरे आसतलें ह्या सारकिल्यो सगळ्यो फॅसिलिटीज आयच्यान सुरवात जाल्ल्यो आसा. आमी पळयताले की भितर वचून आत्तां आमी दोगांयनी चॅक केलें तर ऑलमोस्ट जे डॉक्टर्स आमकां अवेलेबल आसा ते डॉक्टर्स आमी आत्तां अवेलेबल केले. फाल्यां सकाळी तुमी म्हणटले OPD अजून सर्जरी सुरू जावंक ना मरे. OT सुरू करपा खातीर इट वील टेक्स 4 months. माझे ऑफिस आणि डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे विश्वजित राणेचे ऑफिस हे दोन्ही कोऑर्डिनेट करीत आसा आणि इट वील टेक ऑलरेडी टेंडर जाल्या फुडल्या एक 4 ते चडांत चड 6 महिने हाच्या भितर ती OT सुरू जातली. OT सुरू जाल्या उपरांत आमकां एनेस्थेसिस्ट मेळपाक जाय, आमकां सर्जन मेळपाक जाय आणि त्याच्या उपरांत ICU एस्टाब्लिश करपा खातीर ICU इंटरव्हिनिस्ट आमकां अवेलेबल आसपाक जाय. आमी हाल्लीच डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेसान आमच्या ऑलरेडी आमी एडवर्टायज केल्या. आमकां जाय ते कन्सल्टंट ऑनबोर्ड येवपाक लागल्या आणि ऑनबोर्ड येवपी कन्सल्टंट्स हे आमी वेगवेगळ्या कडेन आमच्या कम्युनिटी हेल्थ सेंटर PHC सेंटर हांगासर इट इज अ लिंक विथ द गोवा मेडिकल कॉलेज ते एस्टाब्लिश करपा खातीर सुरवात केल्या. तशें आमी हाच्या खातीर आव्हान करता की पेडण्या तालुक्यांतल्यान सुद्दां अशा पद्दतीचे डॉक्टर्स जे घडये कदाचित गोंया आणि गोंया भायर आसतले किंवा प्रायवेट प्रॅक्टीस करता आसतले हांव तांकां ओपनली इन्वायट करता. दे कॅन जॉइन द हेल्थ सर्व्हिसीस. वी आर रेडी टू अकोमोडेट दॅम इन टू द डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसीस. आम्ही पहिली सारखी आम्ही त्यांची सॅलरी वाडयल्या आणि ताका आव्हान केला की तुम्ही ऑन द कन्सल्टंट बेसीस नॉट एज अ फुल टायम बट कन्सल्टंट बेसीस पेडण्या तालुक्यातले जे डॉक्टर कोण भायर सर्व्हिस करता आसात जाल्यार तांच्यांनी येवन ह्या लोकांच्या सर्व्हिसीसा खातीर तुम्ही त्यांच्यानी हांगासर जॉईन जावचे जेणे करून आमच्या पेडण्या तालुक्यांतल्या लोकां खातीर ह्यो सर्व्हिसीस ज्यो आसा ह्यो तांकां फ्री ऑफ कॉस्ट मेळच्यो हाच्या खातीर आमचो प्रयत्न आसा हेच खबर नासता. आणि काही जणांक आरोप करपाक म्हणजे बेसुमार आरोप करीत सुटलेले असता तांकां राजकारण करपाक जाय तांकां राजकारण करू नये. म्हाका राजकारणाचे पडलेले ना. आमी लोकसेवे खातीर आसा. लोकांची सेवा कशा पद्दतीन करप हो सातत्यान आमी काम सुरवात केलां आणि ताजेरूच त्या धर्तीचेर आमी काम करता. म्हणून लोक कितें म्हणटा हे म्हाका पडिल्लें ना बट पेडण्यातल्या लोकां खातीर कशा पद्दतीन काम करप हाच्या खातीर म्हणजे हांगासले जे डॉक्टर हुमरसकर हांगासर आसात ताजी पुराय टीम एज अ डेडिकेटेड टीम जाका म्हणटा 24/7
खरें म्हटल्यार नेटान ताळयो मारत जे 24 तास जे तुमच्या खातीर काम करतात इवन दो नर्सीस आसतले बाकीचो आमचो पॅरामेडिकल स्टाफ आसतलो म्हणजे सुपरवायझरी स्टाफा पासून हाऊसकीप स्टाफ पर्यंत आमकां एकदां कळना की 24/7 काम करप हो कितलो कष्ट उरता तो त्याची डे नायट सर्विसीसान काम करपी आमचे डॉक्टर्स हे सातत्यात कारण मातसो उठोंक जर उशीर जालो आसत जाल्यार आमी म्हणटा अरे दोतोर उठोकूच ना म्हणून पण तो आत्ता पेशंट पळोवन न्हिदलेलो आसता हाजी चिंता कोण करिना पण एनी हांव आमचे डे अँड नायट सर्विसीस डॉक्टर्स नर्सीस हे खूब प्रामुख्यान सदोदीत सर्विसीस दीत आसता आमकां खबर आहा की गोवा मेडिकल कॉलेजीचेर ताण हो कंटिन्युअसली वाडत आसा गोंयची लोकसंख्या ही डे बाय डे वाडत आसा गोंयांत येवपी टुरिस्ट हे डे बाय डे वाडत आसा पयलीं लिमिटेड लोकसंख्येत आमची एक मेडिकल कॉलेज शक्य आशिल्ली म्हणून हांव परत एकदां म्हणजे विश्वजीत राणे हांचे अभिनंदन करता की अनदर मेडिकल कॉलेज वी आर एस्टाब्लिशिंग इन द पेडलॅम ब्लॉक कित्याक जेन्ना आज अनाउन्स केली जाता तितके बेगीन आमी मेडिकल कॉलेज हांगासर एस्टाब्लिश करपाची ठरयता आमच्या ह्याच परिसरात आमची जी जागा आसा त्याच जागेत एकोमोडेट करून कारण ती सरकाराची जागा आसा कारण त्या खातीर बरेचशे फावटी लोकांक विरोध करपाची संवय जाल्ली आसा कितें विशय हो समजून घेयना आनी लोक विरोध करपाक सुरवात करता म्हणून हांव म्हणटा की ताणें लोकांक आव्हान केलां की पेडणेकारांक आव्हान केलां हय मेडिकल कॉलेज एस्टाब्लिश करता आसत जाल्यार ती करा म्हणून सांगा कारण तुमचेर काडीचोय ताण येवचो ना आमी जेन्ना म्हणटा की सेपरेट मेडिकल कॉलेज जेन्ना आमी करता तेन्ना पेडणेकारांतल्याच भुरग्यांक हांगासर एडमिशनां मेळपाक शकता वीच वील बी द इन फ्युचर आमी नेक्स्ट जनरेशनाचो जो विचार आहा पळय तांचो विचार करता तेजो रिसर्च आनी भुरगे जे हांगा शिकता म्हणजे हांगासर अगेन म्हणजे आमी म्हणटा तशें आमच्या भुरग्यांकूय शिक्षण मेळटलें आमकां हांगासर बाकीच्यो फॅसिलिटीज अवेलेबल जातल्यो बाकीच्यो बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज ज्यो अवेलेबल जातल्यो त्योय हांगासर खूब मोठ्या प्रमाणात आनी मेडिकल फॅसिलिटीज एखादी मेडिकल कॉलेज जेन्ना एस्टाब्लिश जावप तेन्ना हांगासरल्यान पेशंट गोवा मेडिकल कॉलेजीक रिफर करपाची गरज नासता की त्याची सगळी ट्रिटमेंटाची सोय ही हांगासर उपलब्ध जावंक शकता ज्या पद्दतीन गोंयची लोकसंख्या वाडटा हांगासर टुरिजम वाडटा आनी विशेष करून पेडण्या तालुक्याचें एक्सपान्शन जायत आसा आमी म्हणटा की नॅशनल हायवे जालो किंवा आमच्या मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जालो आनी टुरिजम एक्टिविटी ह्या पुराय बेल्टांतल्यान ज्या पद्दतीन वाडपाक लागल्या आनी नाय जाल्यार इन्फ्लक्स खूब मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या कोस्टल बेल्टांतलो सगळो लोक हो आमच्या गोवा मेडिकल कॉलेजीचेर डिपेंड असतात आणि शेवटी आम्ही जरी म्हटलें आम्ही गोंयकार ते महाराष्ट्रीयन शेवटी लोकांक सेवा दिवप हे आमचें कर्तव्य आसा ती गोवा मेडिकल कॉलेजीत आयजूय बी तांकां आमी सेवा दीत आसता इन फ्युचर तेय लोक हांगासरल्यो फॅसिलिटीज मेळोवपाक शकता म्हणून तर हांव म्हणटा की पेडणेकारांक प्रायोरिटी दिवन जी मेडिकल कॉलेज आमी एस्टाब्लिश करता ताजेय तुमी खूब मोठ्या प्रमाणात स्वागत करचें अशा पद्दतीतले म्हणजे हेल्थ सेक्टरांतलो आनी एक मोठें पावल हे आमी ह्या पेडण्या तालुक्यांतल्या पेडण्यातल्या लोकां खातीर हांगासर आमी एस्टाब्लिश करता हांव आयज चड न उलयता म्हणजे विश्वजीत राणेंतल्यान बरेचशे आरोग्य मंत्री हांणी बरेचशे विशय पत्रकारां खातीर आज बरेच जाण क्लियर केले बरेच जाण पत्रकार जायत्यो बातम्यो वेगवेगळे फोटो छापून हाडीत आसता आणि त्यांच्या खातीर तो एक चवीचो विशय जाल्लो आसता आमी जाका म्हणटा की खंयचेर आयज डिस्कशन करचें तर वेगवेगळे फोटो वेगवेगळ्या पद्दतीन घालप आणि तेजेरूच दिसभर लोकांचो एंटरटेन करीत रावप त्या खातीर म्हाका दिसता की आयच्यान लोकांचो एंटरटेनमेंट सोंपतलो की अशा पद्दतीच्यो चुकीच्यो बातम्यो ह्यो लोकां मदीं पसरूं नाकात आमी गोंयच्या विकासा खातीर गोंयच्या पुराय आमी लोकांच्या हिता खातीर आनी लोकांच्या आरोग्या खातीर दोगूय जाण मेळून म्हणजे खूब बऱ्या पद्दतीचें काम हे हेल्थ सेक्टरांत करीत आसा हाज्याय फुडें अशाच पद्दतीन गोंयच्या लोकां खातीर हे सगळें काम आनी विजनरी दृश्टीन ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे विकसीत भारत 2047 फुडल्या 25 वर्सांचो विचार आमी आतां पासून करता म्हणून आमी म्हटलें की आमी फाल्यांचो विचार करिना आमी विचार जो करता आमच्या नेक्स्ट जनरेशनाचो करता ही गोवा मेडिकल कॉलेज किंवा हे इन्फ्रास्ट्रक्चर फुडली 100 वर्सां हांगासर उरतले आमी आसतले नासतले पूण सदांच हांगासर नासता एका पोझिशनाचेर पण फुडल्या 100 वर्सांचो विचार करता आसतना आज जी भुरगीं आमची 5 वर्सांची आसात ती जेन्ना फुडली 50 वर्सांची जातली तांकां जेन्ना ह्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चराचो उपयोग जावपाक जाय तेन्ना ह्या मेडिकल कॉलेजीचो उपयोग जावपाक जाय त्या खातीर तांकां दिसूंक जाय हय कोण तरी तेन्ना मुख्यमंत्री जावन गेलो आरोग्य मंत्री जावन गेलो तांच्यांनी हांगासर मेडिकल कॉलेज एस्टाब्लिश जाली म्हणून आज आमच्या भुरग्यांक हांगासर शिकपाक मेळटा ह्या विजनरी दृश्टींतल्यान म्हणून हांवें म्हटलां की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे विकसीत भारत 2047 हाचो विचार करता आमी विकसीत गोवा 2037 10 वर्सां पयलीं एडवान्स स्टेजीचेर आमचो गोंयचो विकास जावचो आनी विकास जाता आसतना तो इन ऑल सेक्टर्स म्हणजे आमी जाका म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चरांत आसतलो आरोग्य क्षेत्रांत आसतलो एड्युकेशन क्षेत्रांत आसतलो उदरगतीच्या वाटेन आसतलो आणि त्यांचे स्वप्न आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोंय हे स्वयंपूर्ण गोंय करता आसतना त्या सगळ्या सेक्टरांत स्वयंपूर्ण जावचे इट इज लिमिटेड सेक्टरांत न्ही आमी जशें म्हणटा की भुरग्यांक हांगासल्या नोकरी मेळपा खातीर आमी स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग
इट विल नॉट बी एज अ कम्युनिटी हेल्थ म्हणजे आम्ही आताच विश्वविद्यालयात सांगले त्याप्रमाणे इट इज अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. आम्ही हांगासर ऑलरेडी आमचो रिसर्च युनिट हो एस्टाब्लिश केला. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचो रिसर्च करप म्हणजे संशोधन करप जाका आम्ही म्हणटा तो ऑलरेडी आम्ही एस्टाब्लिश केला. आमचो एक युनिट सेपरेटली त्याच्या खातीर आमच्या भारत सरकाराच्या बरोबर आम्ही टायअप करून म्हणजे कम्युनिकेबल डिसिजीस खंयचे खंयचे असता ह्या पद्धतीच्या डिसिजाचेर रिसर्च करप हो एक कन्सेप्ट हांगासल्यान सुरवात जातलो. म्हणून वेगवेगळे कडेन ज्यो पंचायती आणि बाकीचे आसा हांच्या बरोबर इन कोलॅबोरेशनान हे रिसर्च हॉस्पिटल काम करतले. जेणे करून तुमचे सगळ्यांचे सहकार्य तांकां जावचें. आमी बरेचशे फावटी पळयता म्हणजे माकड ताप जो आसा हो माकड ताप आमच्या 70तल्या 1-2 गांवांनी आयलो पण लगेच विश्वविद्यालयान इनिशिएटिव्ह घेवन थंयसर आमची पुराय रिसर्च टीम बसली ताजेर रिसर्च करपाक लागले. म्हणून हांवें म्हटलें इट इज नॉट ओन्ली टू ट्रीट द पेशंट बट खंयचोय डिसीज जावचो न्ही म्हणून ती काळजी सुद्दां इन लॉंग रन आमी सातत्यान घेत आसा. त्याच बेसिसाचेर त्यो दिवंक मेळटा ताच्या पलीकडे त्यो दिवंक मेळना. तेन्ना मदीं आमी ताका एक क्रायटेरिया केल्लो आसा म्हणजे ऑन दी स्पॉट इन सर्वीस कोणाची डेथ जाता ताका पयली प्रायोरिटी दिवच्यो. अश्यो जवळपास मोर दॅन 800 केसीस आसा. आतां एक आमी ताका पर्संटेज बदलू शकना. म्हणून तुका म्हटलें पर्संटेज कशी बदलतले आमी ती पर्संटेज सगळी ओवरऑल पर्संटेजीचेर डिपेंड आसता. तांच्या फाटल्यान तशे फॅमिली आमी त्याच्या खातीर तुज्या म्हायती खातीर सांगता कितें केलें आमी तांचो इन्कम लिमीट जो आसलो न्ही पयलीं ताका इन्कम लिमीट जवळपास 2-2.5 लाखाच्या वयर कमी आसता. आता आमी तो 5 लाखाच्या पर्यंत केला. पण बेगीन करपाची सर एक प्रश्न असा सर तुम्ही सर हात द्या सर सर एक प्रश्न असा सर ज्यो डेव्हलपमेंट जाल्यो त्यो बऱ्यो फास्ट जाल्यो. आतां उद्घाटन जालें म्हणटकीर तितले फास्ट उरतले अशें हांव म्हणिना पूण निश्चितपणे आज पब्लीक स्टेजीचेर कमिटमेंट दिल्लो आसा आरोग्य मंत्र्यान आनी मुख्यमंत्र्यानूय की 3 ते 4 म्हयन्यांत सगळ्यो ओटीज सेटअप जातल्यो. आनी ताका लागून हांव 3 ते 4 म्हयने सोड 5-6 म्हयन्यान फूल फ्लेज हॉस्पिटल सुरू जातलें न्ही आनी लिंक हॉस्पिटल म्हणून सुरवातीक आसा आनी हळू ते इंडिपेंडंट हॉस्पिटल निश्चित जातले. इंडिपेंडंट हॉस्पिटल आणि इंडिपेंडंट मेडिकल कॉलेजांक वाडोवपाक इतलो स्कोप आसा सध्या. केंद्र सरकारची भुमिकाच आसा की मोठ्या प्रमाणात MBBSची सीट वाडोवचे आणि ताच्या खातीर मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलांची मान्यता दिता. हांव तुमकां सांगता इवन नॉर्थ इस्टाची राज्यां जी मिझोराम मागीर कुशीकचे मणिपूर मागीर चेरापुंजी ही खंयची ह्या राज्यांक सुद्दां बारीक बारीक राज्यांनी 3-4 अशी मेडिकल कॉलेजीस आसा. एका पोंडिचेरीत विश्वास दवरचे ना 9 मेडिकल कॉलेजीस आसात. हरियाणात 13 मेडिकल कॉलेजीस आसात आणि आता ते आनीक 6 मागतात. म्हणजे जर इतली ल्हान राज्यां जर इतले करूंक शकतात जाल्यार मागीर गोंय सारक्या एका मेडिकल कॉलेजीत कित्याक रावूंक जाय. गोंयानूय मागूंक जाय आणि गोंयान ते मेळटले. हे इन्फ्रास्ट्रक्चराच्या रुपान तयार आसा मागूंक. हे पळय दीस इज रेडी आणि इट इज ऑलरेडी लिंक टू एक्झिस्टिंग मेडिकल कॉलेज. मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ही गजाल फुडें व्हरतले आणि म्हज्या सारको जावो जाल्यार तांकां सपोर्ट करपाक कॉपरेट करपाक आसा न्ही. तांचे व्याप खूब आसा. म्हाजे कडेन व्याप ना तशें. म्हाका कोणें जर हो विशय दिलो जाल्यार हांव तो विशय फुडें व्हरूंक शकता तांच्या सायनीन ऑफकोर्स. तरी समाधानी आसा. हय म्हाका वदळच्यान एक 2-4 तरी म्हाका म्हटलें की सर तुजें स्वप्न पूर्ण जालें. हांवें उत्तर ताका दिलें की स्वप्न पूर्ण जावंक ना, स्वप्न मार्गाक लागलें. स्वप्न पूर्ण जाल्लें ना, स्वप्न पूर्ण करपाचें आसा. तें स्वप्न कितें कितें आसा स्वप्नान हें येणाऱ्या काळांत पळोवंक जाय. आनी म्हाका दिसता आयचो आरोग्य मंत्री आनी मुख्यमंत्री हे दोगूय तशे तरुण आसात. ह्या विशयांत खोल ज्ञानूय आसा आनी हांगा आज जे GMC लिंक्ड हॉस्पिटल जाता
CHCचो उल्लेख जावं ना हे आतां हॉस्पिटल म्हणूनच उल्लेख जाला आणि विश्वजीत बाबान तर एक पावल फुडें वचून सांगले हाचो उल्लेख करता आसतना स्वतंत्र मेडिकल कॉलेज म्हणून उल्लेख केला कारण ताका हेची पोटेन्शियल खबर आसा. एक केंद्र सरकारचें जें स्वास्थ्य खातें आसा तेंचे 5 वर्सां खातीरचें जें धोरण आसा तातूंत 50,000 75,000 मेडिकल कॉलेजच्यो MBBS सीट्स ह्या 5 वर्सांत वाडोवपाची आसा. आतां सीट्स वाडयतलो जाल्यार प्रत्येक मेडिकल कॉलेज जें आसा तें मोठें जावंक जाय. सीट्स वाडयतलो जाल्यार नवीन मेडिकल कॉलेजीस येवंक जाय आनी ताका लागून हे नवीन मेडिकल कॉलेज जाले जाल्यार कोणें आश्चर्य धरची गरज ना. आनी मेडिकल ते इमारतीक न्याय दितलो जाल्यार स्वतंत्र मेडिकल कॉलेजूच जावंक जाय. आज ते लिंक आसा पूण आरोग्य मंत्र्यान ज्या पद्दतीन हाका मेडिकल कॉलेज जावचें अशें म्हटलें तें खरें आसा. मेडिकल कॉलेज आनी नर्सिंग कॉलेज अशें जावंक जाय स्वतंत्ररित्या येणाऱ्या 2-3 वर्सांत जातले. हाचो इन्फ्रास्ट्रक्चर तसो आसा, भोंवती सरकारी जागाय आसा आनी हे दोगांयनी मुख्यमंत्र्यान आनी आरोग्य मंत्र्यान हेरलेले आसा. तांच्यान कुवत आसा आनी ते फुडें व्हरतले. आमी बरोबर रावुया, आमी नेट लावुया. म्हाका खूब कौतूक दिसता पत्रकार मित्रांचें की ज्या वेळार कृती समिती हॉस्पिटल कृती समिती एक 4-5 दीस हाच्या खातीर साखळी उपोशण करी ताका कोणी तरी स्ट्रायक केलो बीन म्हटलो. स्ट्रायक न्हय तो साखळी उपोशण करी. त्या वेळार पत्रकार मित्र बरोबर रावले, ताका नेट लायलो, ताका सामर्थ्य दिले, ताका बरी प्रसिद्धी दिली आनी ताका लागून सरकारचे सुद्दां जें दुर्लक्ष जाल्लें तें झणझणीत दोळ्यांत अंजन पडलें आनी सरकाराक प्रायोरिटी दिवची पडली. त्यामुळे जशी हॉस्पिटल कृती समितीचें काम मोठें आसा त्याच्याच बरोबर पत्रकार मित्रांचें काम मोठें आसा. आज कशें आसा पत्रकार मित्रांच्या वतीन उलोवपाक वयर कोण नासलो त्यामुळे तुमचो तसो जावो तसो उल्लेख कोणें करूंक ना अशें म्हाका दिसता. जमले जाल्यार कानटोचणीच दिल्ली आसा, तुमी समजून घेयनात पूण अखेर तुमी जागयल्या शिवाय राजकारणी जागानात, राजकारणी जागे जायनात. राजकारणी जे मातशे अशे आसतात पळय आपल्या वेपांत तांकां आनी कामां खूब आसतात, तांचे खूब गोश्टींचेर दृश्टी दवरची पडटा. पूण ही गोश्ट हो सांघीक विजय आसा कृती समितीचो, पत्रकार मित्राचो आनी ऑफकोर्स ह्या राज्याच्या जनतेचो, तालुक्यातल्या जनतेचो, राज्याच्या मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्याचो. हा म्हणून हांव आज आयिल्लो न्ही, पूण म्हाकाय मोठेपण हांव आयिल्लो, हांव खंयची तरी खुर्ची सोदी आसलो. तशी खूब जाण डीज आसले पूण म्हाका दुसऱ्याची खुर्ची घेवन बसपाक म्हाका बरें दिसना. तरी वरसून म्हाका एक ऑफिसर आयलो आनी म्हाका सांगलें सर तुमकां आपयता. ना घेतली हे मोठेपण घेवची पडली कित्याक हांव कोण आसा, हांव लेमॅन आसा, हांव आज पंचय ना आसा. दखल घेतली हे मोठेपण न्ही घेणाऱ्याचें. म्हाका खूब जाण राग येतात म्हाका भाशण करूंक दिवंक जाय आसलें पूण हांवें जे विचारतात तांकां हांवें सांगलें भाशणां ही सरकारच्या कार्यक्रमाची भाशणां ही प्रोटोकॉला प्रमाणेच वतली, प्रोटोकॉला प्रमाणे ठरलेलें आसता तेच. म्हाका मदीं प्रोटोकॉलान नासतना म्हाका वयर व्हेलो त्यामुळे कोणाची तरी खुर्ची एकट्याची गेली तेचेंय म्हाका दुख्ख आसा. तशें आसूंक जायना. खरें सरकारी कार्यक्रम ठरल्या प्रमाणेच जावंक जाय. आमी आयल्यात त्या हितून त्यामुळे हांव कसल्यो अपेक्षा करचो ना. परत एक फावट पत्रकारांनी खूपच अत्यंत जागरूक रावून तो विशय फुडें व्हेलो आनी ताका सामकी हॉस्पिटल कृती समिती आणि पत्रकार ह्या दोगांक तेचें मोठें क्रेडीट वता. मुख्यमंत्र्याक आनी आरोग्य मंत्र्याक वताच पूण फिल्डाचेर कोणें काम केलें जाल्यार कृती समितीन केल्लें आसा. आनी कृती समितीचो बाब जुजे लोबो हो तसो ह्या कामाचो शिल्पकार आहा. ताचें नांव कोणें घेवंक ना पूण म्हाका दिसता ताणें खूब हे आरोपूय सोंसलेले आसात. तो तसो मनान आनी हृदयान मोठो आसा आनी पब्लीक कामांत वयतकीर पब्लीक क्षेत्रांत वयतकीर टिका सोंसची पडटा, आरोप आयकून घेवचे पडटा, ह्या मनस्थितीत तो आसलो. हांव बाब जुजे लोबोचें हांव कौतूक करतां. ताणें
सामाजिक कार्यान आपली ही दृष्टी अशी वेगवेगळी पावल फुडें मारचें आमकां सगळ्यांक मेळून हो तालुको आनी ह्या राज्याचे उद्धार करपाचो आसा हें आमी कोण विसरुया नाका.